त्याची परमिशन मी घेतली कायदेशीर त्याचं नाही. राजकारणाचा माणूस माफ केलं असतं. मंत्री माझा मित्र उद्योगमंत्री सांगतो चांगलं जवळचं मित्र एवढं ठराव पेनल्टी भरली 78,000 नाही. तिथे प्रामाणिक आहे हे त्यांनी बोललं. आता MIDCच्या नोटमध्ये मेसर्स कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी BOP रकमेवरील भरणा केलेली विलंब शुल्क ₹77,02,083 परत करण्याकरिता दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी हे लिहिलेलं आहे. हे एक एप्लीकेशन त्यांनी दिलेला है कि तुमने हमारे को ये लैंड दिए है कैमियो डिस्टिलरीज के लिए, अब हमारे को कैमियो डिस्टिलरीज नहीं चलाने का, हमको एक वेयर हाउस बनाने का है करके. तिचा हे नोट आहे, MIDCची हे नोट आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या MIDCच्या लँडच्या संदर्भात सगळं सुरुवातीपासून ते एंडपर्यंत काय काय झालेलं आहे हे नोट मध्ये सगळं लिहिलेलं आहे की सुरुवात कोणत्या वर्षी सुरू झाली. कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक 8/4/2022 नियमाप्रमाणे खूप चांगला प्रश्न आहे की इन्स्पिराला आपण ह्यातो सबसिडाइज रेट मध्ये लँड दिली होती. कशामुळे की ते SEZ सुरू करत आहे. यांना जे जमीन देण्यात आलेली आहे ते एक एम्युनिटी प्लॉट होता, प्रायोरिटी लँड अलॉटमेंट. हे डॉक्युमेंट वर सगळ्यात वर जे लिहिलेलं आहे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट कशामुळे देण्यात आलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी 105 कोटी रुपये मी खर्च करणार आहे. टोटल प्रोजेक्ट कॉस्ट 105,89 लाख 106 कोटी रुपये समजा. आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं होतं की 27 कोटी रुपये मी स्वतः माझ्या खिशातून देणार आहे. आता तुम्ही लँड घेतात हे सांगून की मी एक मोठी इंडस्ट्री उभी करणार आहे. त्याचा क्रायटेरिया असतं की इथे त्याला एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट इथे व्हायला पाहिजे. हे एकदा मिळाल्यानंतर इमिजिएट आपले ऍप्लिकेशन द्यायचं की नाही मला हे नाही करायचं आहे. SEZ जेव्हा कॅन्सल होता MIDCची जबाबदारी होती. नियमाप्रमाणे ते लँड परत घ्या आणि ते कंपनीला सांगा इन्स्पिराला आता तुम्हाला काय करायचं आहे, वेगळं तुम्हाला प्रोजेक्ट टाकायचं आहे तर तुम्ही पुन्हा अजून तुम्ही नवीन अप्लाय करा. SEZ साठी खूप मोठी लँड असते, हेक्टर्स मध्ये 100 हेक्टर पेक्षा जास्त. तर ते लँड त्यांनी परत घ्यायला पाहिजे होतं. आता हे महाशय काय करतो की घेतली MIDCची लँड आणि स्वतः प्लॉटिंग करून ते विकत आहे. आता त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग हे आहे की MIDCच्या लँड मी घेतल्यानंतर कुणाला विकायची असेल मला की चालत नाही आहे तर मला NOC घ्यावं लागतं MIDCचे. MIDCच्या बोर्डमध्ये ते प्रस्ताव जातात की इम्तियाज जलीलने ही लँड घेतली होती 2 एकर, आता ते इंडस्ट्री चालवत नाही आहे, शिफ्ट झालेली आहे आणि त्यांना ते दुसऱ्यांना द्यायचं आहे. तर इन्स्पिराला देताना त्यांनी हे म्हटलं की तुम्ही आमच्याकडून घेताना आम्ही तुम्हाला NOC देऊ, पण तुम्हाला ज्यांना विकायचे आहे कशासाठीही विका तुम्ही, त्याच्यासाठी NOCची आवश्यकता लागणार नाही. हे जमीन तुमची झाली, तुमच्या बापाची झाली, घ्या तुम्ही, विका, आम्हाला आमचे पैसे आणून द्या असा. हा नाही ते हा आता प्रश्न विचार. MIDCचं सगळं संपलेलं आहे. आपलं काही प्रश्न असतील तर तुमच्या चॅनलवरही हे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी जे म्हटलेले आहे आता हे सगळं ते जे लेट फीज आणि इंटरेस्ट हे सगळं दिलेले आहे त्याचेही रसीद आपल्याला देतो. आणि जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला स्कॅन करून देतो ना. हो 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 साहेबांचे पत्र पण देतो ना. आणि याची सगळी स्टोरी जी आहे ना ते स्टोरी
ये ले लीजिएगा, ये इसको स्कैन, ये स्कैन करके डाल दीजिएगा इमीडिएट, ये स्कैन कर दो। हाँ चलिए, काही आहे प्रश्न? प्रश्न तयार करू। 2022 ला कॅमिओ डिस्टिलरीजने हे सगळं ऍप्लिकेशन MIDC कडे केलं होतं आणि मग MIDC माझी अधिकारी, माझे नौकर काय करायचं आहे करके, तर हे सगळं की त्यांनी ऍप्लिकेशन दिलं, आमच्या डिपार्टमेंटनी हे सांगितलं की हो आम्ही तुम्हाला देतो, 15 दिवसामध्ये तुम्हाला इतके पैसे भरायचे आहे। त्यानुसार दिनांक 3 जून 2022 रोजीच्या भूखंड वाटप समितीच्या बैठकीमध्ये 20,000 स्क्वेअर फीटची जागा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार कंपनीस दिनांक 6/7/2022 रोजी देकार पत्र देण्यात आले होते। देकार पत्रानुसार 1,36,40,000 रक्कम दिनांक 21/7/2022 पर्यंत भरणा करणे आवश्यक होतं। त्यांनी भरलं नाही, मग ते कॅन्सल झाला। मग त्यांनी पुन्हा अप्लाय केलं की मला हे पाहिजे करके, आणि त्याच्यानंतर जेव्हा आदरणीय मंत्री साहेब हे म्हणतात की माझं काही देणं घेणं नाही आहे, माझ्या मुलाचं आहे, काय मराठी लोकांनी हे काम करायचं नाही आहे, हो तुमचा मराठी मुलगा जे आहे ना त्यांनी काम करायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांनी यांना एक पत्र पाठवले होते की मी का पैसे भरले नाही। तर माझे वडील जे आहे ना, संजय सेनच्या वडिलांचे एंजिओप्लास्टी झाल्यामुळे BOP रकमाचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही, असे त्यांनी 2024 मध्ये पत्र पाठवले। त्यांना पैसे कधी भरायचे होते याच्यामध्ये मी आपल्याला हे कॉपी देणार आहे। मला काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे की एक सामान्य एंटरप्रेन्युअर, बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट यांनी असं केलं असतं तर हे लँड त्यांना मिळाली असती का? 2022 पासून पैसे कधी, फायनल पेमेंट कधी भरले? 2022चे ऍप्लिकेशन दिल्यानंतर जानेवारी 2025 मध्ये, 22, 23, 24, 25 तर काय बोलले? हा त्यांनी दिलं ना। म्हणजे आता कॅज्युअल अप्रोच म्हणजे कसं असतं ते का, मेसर्स कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट कंपनीने सदर रक्कम 30 दिवसामध्ये भरणा करणे आवश्यक होते, तथापि सदर कालावधीमध्ये त्यांनी भरणा केलेला नसून विलंब शुल्कासह 150 दिवसामध्ये भरणा करण्याचा कालावधी दिनांक 25/6/2024 रोजी पर्यंत होता। यानी कि 25 जून 2024 तक इन्होंने लेट फीस के साथ अगर ये प्लॉट चाहिए तो इन्होंने भरना, 150 दिन का भी टाइम हो गया, लास्ट डेट थी इसकी 25 जून 2024। आता त्यांच्या मुलांनी हे जे पत्र त्यांना दिले की माझे वडील आजारी होते, एंजिओप्लास्टी होती, पैसा भरता आला नाही, जून मध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं आता संपलेलं आहे। जून 2024 ला त्यांनी पत्र लिहिले, डिसेंबर 2024 ला 6 महिन्यानंतर त्यांनी 10/12/2 मेसर्स कॅमिओ डिस्टिलरीज लिमिटेडचे श्री सिद्धांत संजय शिरसाट यांनी त्यांच्या वडिलाची एंजिओप्लास्टी झाल्यामुळे BOP रकमेचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही असे दिनांक 10/12/2024 च्या पत्रान्वये कळविले होते। मग त्यांनी काय केलं, डिसेंबर मध्ये हे त्यांनी पत्र पाठवले की मला भरता आलं नाही करके, मग त्यांनी लेट फीस भरली। किती लेट फीस भरली त्यांनी? 77,02,083 77,02,083 रुपीज। आता लेट फीस मंत्री साहेबांनी भरले, खूप मोठी गोष्ट आहे। 2022 मध्ये अलॉट झालेली जमीनसाठी येतो एक मंत्री ज्याचा जवळचा, आणि मी होती, त्यानुसार त्यांचा प्रस्ताव मुख्यालय
पुढील कारवाईसाठी सविनय सादर करण्यात आलेला आहे. भरली रक्कम भरली 77 लाख रुपीज. मग त्यांनी एक पत्र दिले की ते मला परत करा. आणि हे पत्र जे कॅमिओ डिस्टिलरीजचे चेअरमॅन साहेब डायरेक्टर सिद्धांत शिरसाट साहेब त्यांनी 13 जानेवारीला ज्या दिवशी त्यांनी लेट फीस भरली, लँड अलॉटमेंट ॲग्रीमेंट करून घेतलं, त्याच दिवशी त्यांनी MIDC ला एक पत्र लिहिले. वरील विषयी आपणास विनंती की शेंद्रा पंचतारे औद्योगिक क्षेत्रामधील भूखंड क्रमांक कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने वाटप करण्यात आलेला आहे. वाटपाची रक्कम इतके कोटी रुपये एवढ्या रकमेचा भरणा करण्यासाठी कळविण्यात आले होते, परंतु माझ्या वडिलाचे बायपास सर्जरीचे ऑपरेशन असल्यामुळे व माझी पण तब्येत ठीक नसल्यामुळे विहित मुदतीत रक्कम भरू शकलो नाही. तरी सदर कौटुंबिक आजारपणाची नैसर्गिक बाब लक्षात घेऊन आम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये. महामंडळाला BOPची रक्कम भरणा करण्याकरिता विनंती केली असता ती भरणा करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. आज रोजी मिळालेल्या चालानुसार व्याजासह इंटरेस्ट विथ डिलेड पेमेंट इतकी कोटी रुपये भरलेली आहे. ती आम्ही आज रोजी अंडर प्रोटेस्ट व्याजाची रक्कम मला परत करतील या अटीवर भरण्याकरीत आहे. तरी मी साहेबांनी आमची व्याजाची रक्कम परत करून द्यावी ही विनंती. बोलने में क्या बोले कि एक मिनिस्टर है, वो पैसे भरता क्या? मिनिस्टर तो मेरा दोस्त है, मैं वेव ऑफ कर लिया होता. उसी दिन है तो उन्होंने ये पैसे वापस करने का. अब मेरी जानकारी के हिसाब से अब डॉक्यूमेंट्स निकालना थोड़ा सा मुश्किल हो गया है. इनको जून के महीने के अंदर ये 78 लाख रुपये ये वापस मिलने वाले थे. जब ये मामला सामने आया पूरा, संजय सिरसाट साहब विवादों के घेरे के अंदर आए, विट्स के अंदर आए, फिर MIDC का लैंड आया, फिर वर्ग 2 की जमीन का मामला आया, ये सब. तो अब उनको मिलने वाले थे. अब वो पैसे मिले हैं या नहीं मिले हैं, ये इसका उत्तर उन्होंने ही देना, क्योंकि हमने बहुत कोशिश करने के बावजूद भी मतलब हमको वो डॉक्यूमेंट्स अब नहीं मिल रहे हैं जिसके अंदर उन्होंने ये बताए हैं करके. दूसरा, नियम के हिसाब से कोई भी जो प्रायोरिटी के ऊपर जो लैंड दिया जाता है, ईज ऑफ डूइंग इट, लैंड अलॉटमेंट, MIDC का जो लैंड अलॉटमेंट है, इसका रूल है. इस रूल के तहत अगर कोई 100 कोटी रुपए की इंडस्ट्री डाल रहा है, उसमें रोजगार बहुत ज्यादा मिलने वाला है. अब उसमें भी है तो बड़े नियमावली बड़ी क्लियर है कि प्रायोरिटी अलॉटमेंट अगर रोजगार 250 लोग कम से कम है. इनकी जो कंपनी थी पहले, जो अल्कोहल बेस्ड एथेनॉल जो बना रहे थे, वो उसके अंदर 93 लोगों को रोजगार मिलने वाला था. ये इन्होंने जैसे ही लिए, इनके नाम के ऊपर ये जमीन हो गई, तो इन्होंने दूसरा एप्लीकेशन मूव किए कि मैं वो इंडस्ट्री नहीं बनाने वाला हूं, अब मेरे को वेयर हाउस के लिए गोडाउन बनाने का है करके. गोडाउन किसी भी हालत के अंदर प्रायोरिटी अलॉटमेंट के अंदर नहीं आता है. इंडस्ट्री आती है, गोडाउन के अंदर कितने लोग काम करेंगे, उन्होंने वो एप्लीकेशन भी फौरन दिया और बोला कि अब मेरे को वो इंडस्ट्री नहीं स्टार्ट करने का है, मेरे को ये अब वेयर हाउस और स्टोरेज के लिए ये करने का. मैं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ 60 KLD गेन ब्रेस डिस्टिलरी प्लांट या प्रयोजनासाठी वाटप करण्यात आला होता. तथापि त्यांनी दिनांक 26 एप्रिल 2025 नुसार मल्टीपर्पज वेअरहाऊस, स्टोरेज आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेस असा प्रयोजनामध्ये बदल करण्याकरिता विनंती केलेली आहे. तथापि नस्ती मुख्यालयात सादर करण्यात आलेली असल्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. हेड ऑफिस को इन्होंने भेज दिए है और अब ये वेयर हाउस के लिए हम MIDC से उनके कायदे, उनके कानून के हिसाब से अगर कोई लैंड कोई इंडस्ट्री के लिए दिया जाता है प्रायोरिटी के ऊपर, तो उसको 5 साल है तो आप कम से कम स्टेटस चेंज नहीं कर सकते हैं. 5 साल, वो 5 साल की कालावधि के अंदर अगर उन्होंने इंडस्ट्री, अगर ये कन्विंस किए कि ये इंडस्ट्री चल नहीं रही है, मैं लॉस में जा रहा हूं,
तब वो इंडस्ट्री का स्टेटस चेंज किया जा सकता है। ये वैसा ही प्रकरण है MIDC का जैसा इंस्पिरा को 100 हेक्टर लैंड दिया गया। 100 हेक्टर लैंड दिया गया काय के लिए? उन्होंने बोला कि हम एक SEZ बना रहे हैं करके। अजंता फार्मा वाले अग्रवाल साहब, उनकी कंपनी 100 हेक्टर जमीन उन्होंने लिए SEZ के लिए, पूरा प्रस्ताव डाल दिए। 70 रुपये प्रति स्क्वायर फीट के हिसाब से उन्होंने MIDC से SEZ के लिए विशेष तरतूद है। सब्सिडाइज रेट के अंदर, चने फुटाने के अंदर है, तो उन्होंने वो लैंड खरीदे। लैंड जैसी उनके नाम के ऊपर आ गई, इंस्पिरा कंपनी जो आजकल न्यूज़पेपर के फ्रंट पेज के ऊपर फुल पेज ऐड दे रही है। अभी 3 दिन पहले ही उन्होंने बहुत सारे न्यूज़पेपर के फ्रंट पेज के ऊपर फुल पेज ऐड दिए हैं। तो वो लैंड जैसे ही उनको मिली, उन्होंने SEZ कैंसिल कर दिए और MIDC को बोले अब हम इसके ऊपर प्लॉटिंग करेंगे, हम हमारे इंडस्ट्रियल प्लॉट्स हम बेचेंगे करके। लिए थे 70 रुपये में, बेच रहे कितने में पता है आपको? अभी 900 रुपये प्रति स्क्वायर फीट, 900 रुपये। और ऐड दे रहे हो पेपर में और होर्डिंग्स लगा के दे रहे हैं, कोई छुपी बंद मुट्ठी नहीं है, क्योंकि उन्होंने उस वक्त के मंत्री सुभाष देसाई साहब, MIDC के उस वक्त के चेयरमैन, MIDC के पूरे मेंबर्स को पूरी तरीके से सबको है तो वो बैग भेज दिए गए थे जिस बैग के अंदर कपड़े रखे हुए थे। तो वो बैग चले गए थे, तो उन्हें ओपनली है तो आज के दिन बेच रहे हैं। अगर आपको भी प्लॉट चाहिए शेंद्रा के अंदर तो आप MIDC के अंदर जाने की जरूरत नहीं है, आप इंस्पिरा को फोन करिए, उसको पूछेगा कि मुझे प्लॉट चाहिए करके, और वो आपको बताएगा हाँ मेरे पास है 4200 स्क्वायर फीट से लेके आपको कितने एकड़ के अंदर चाहिए मैं आपको देता हूं करके। 900 रुपये, बड़ा प्लॉट अगर रहेगा तो थोड़ा सा डिस्काउंट भी दे रहे हैं, वो 800 रुपये तक भी दे रहे हैं। लिए थे 70 रुपये के अंदर। ये मुद्दे निकलने के बावजूद भी कहीं पर भी इनके ऊपर सादी 1 इंच किसी ने तो विधानसभा के अंदर सवाल नहीं किया है। MIDC ने सादी नोटिस तक इनको इशू नहीं की है कि इस बारे में इनका क्या कहना है करके। तो जब 5 साल अगर आपको इंडस्ट्री के लिए कोई स्टेटस नहीं चेंज, मेरा दोस्त है, इस वजह से अगर आप ये कर रहे हैं तो मेरे हिसाब से इसके ऊपर एक उच्च स्तरीय एक इन्वेस्टिगेशन होने की ज़रूरत है। हम मुख्यमंत्री साहब से अनुरोध करेंगे कि कम से कम ये MIDC के लैंड के अंदर आप इन्वेस्टिगेट करें। इनका जो 2000 करोड़ रुपए का जो टेंडर का घोटाला है, उसमें हमको लगता नहीं है कि कोई बहुत ज़्यादा ये कर पाएंगे करके, वैसा मामला इनका है तो बहुत ज़्यादा उसके अंदर कुछ करेंगे या नहीं करेंगे। लेकिन हम आपके ज़रिए लोगों से अनुरोध करना चाह रहे हैं, अगर कोई वकील है जिसको ऐसा लगता है कि ये केस बहुत स्ट्रांग है, इसको हम हाई कोर्ट के अंदर लेकर जाना चाहिए, तो हमारे पास पूरे डॉक्यूमेंट्स है। मैं आपको पूरे डॉक्यूमेंट्स देकर, कोई सोशल एक्टिविस्ट है जो ये करना चाहता है कि हम हाई कोर्ट में जाके अलग अलग इश्यूज के ऊपर आप ये मुद्दों को हाई कोर्ट के अंदर लेकर जाए, तो हम पूरी तरीके से मदद करने के लिए तैयार है। मी सगळं आपल्याला जे MIDC ची नोट आहे ते MIDC ची जे हो हे MIDC ची नोट आहे, कार्यालयीन टिप्पणी आहे। काय आहे की एक गोष्ट खरी आहे की अधिकाऱ्यांवर कशा प्रकारचा दबाव टाकण्यात आला होता। म्हणजे ज्या दिवशी आम्ही हे पत्रकार परिषद घेतली होती, दुसऱ्याच दिवशी सगळे फाइल्स या प्रॉपर्टी याचे आणि सगळे अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवण्यात आले होते। ते आज ही फाइल्स इथे आपल्याला मिळणार नाही, ते सगळे फाइल्स मुंबईमध्ये ठेवण्यात आलेले आहे। मित्र आहे, मंत्री आहे, तरी सुद्धा तुमच्यासारखा पत्रकार होता एका काळी, तर ऑफिशियल टिप्पणी जे आहे, जे डॉक्युमेंट त्यांनी हे याच्यामध्ये आपल्याला 2022 पासून तर 2025 पर्यंत, आणि मंत्री आहे मी भरलं, मग भरलं हे बोलण्यासाठी खूप चांगलं होतं, किती प्रामाणिक वाटत होतं, मलाही चांगलं वाटलं की अरे एक मंत्र्यांनी 78 लाख रुपये
भरलं, किती प्रामाणिक असेल करके. पण त्यांनी हे नाही सांगितलं की माझ्या मुलांनी गपचूप एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे की ते पैसे परत करा आम्हाला. हे ऍप्लिकेशन पनिशमेंटची रक्कम भरली त्यांनी आणि ती परत मागण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला. त्याच्यात इलिगल ऍक्टिव्हिटी काय आहे? ते पैसे परत मागू शकतात का फक्त मंत्री म्हणून किंवा विशेष केस म्हणून त्यांनी ते त्यांना परत नाही, त्यांनी हे भेटू शकतात. नाही, त्यांनी हे दिलेले आहे. MIDC ने एक उदाहरण सांगावा एक आम्हाला, किंवा शिरसाट साहेबांनी सांगावा की 2022ला अप्लाय केलेला आणि त्यांना अलॉट झालेली त्याचा पैसा 3 वर्षानंतर आपण भरतो आणि ते जागा आपण स्वतःसाठी ठेवतो. आणि आपण जे प्रश्न विचारलेला आहे ते त्यांना मिळू शकतं का नाही मिळू शकतं. मी मंत्री साहेबांनी ज्या प्रामाणिकपणाने स्टेटमेंट दिले त्याला काउंटर करण्यासाठी त्यांनी हे बोलायला पाहिजे होतं. त्यांनी काय बोललं ऐकल्यानंतर आपल्यालाही असा विश्वास बसला असता की हो, एक मंत्री आहे, 78 लाख रुपये कशा भरणा त्यांनी केलेली आहे, त्यांचे मित्र होते. त्याला काउंटर करण्यासाठी मी हे डॉक्युमेंट आणलेले आहे की तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की मी जे हे भरलेलं आहे, मी ऍप्लिकेशन केलेलं आहे ते परत घेण्यासाठी, पण तुम्ही अर्धच सत्य सांगितलं की मी हे केलेलं आहे. आता नियमाप्रमाणे 51 लाख रुपये त्यांनी कुठेतरी म्हटलेले आहे, ते पण काढतो. मला वाटतं एका चॅनलवर त्यांनी सांगितलेले आहे की जे कन्व्हर्जन आहे त्या कन्व्हर्जनसाठी त्यांनी 51 लाख रुपये पैसे भरलेले आहे नियमाप्रमाणे, लीगल तरीकेने 51 लाख रुपये वेगळं भरलेले आहे. मी MIDCला विचारलं की आपल्याकडे असा नियम आहे का की लँड कन्व्हर्जनसाठी आपण 51 लाख रुपये दिलं तर कोणत्याही एम्युनिटीच्या लँड जे आहे ते आपण कन्वर्ट करू शकता, 51 लाख रुपये भरू शकता. मग त्यांनी सांगितलं की 51 लाख रुपये हो त्यांनी भरलेले आहेत, पण ते कशासाठी, ते डेव्हलपमेंटसाठी, जे आपल्याला इंडस्ट्री स्टार्ट करण्याच्या अगोदर कुणालाही ते भरावं लागत आहे. मग अशा आहे की 51 लाख रुपये मी भरलं, तुम्हाला भरावेच लागणार. सगळ्या इंडस्ट्रीजनं भरलेले आहे, ज्यांना ज्यांना लँड अलॉट झालेली आहे त्यांनी भरलेले आहे. तुम्ही काही वेगळं केलेलं नाही आहे. आणि ते 51 लाख रुपये कशासाठी भरलेले आहे हे पण तुम्ही स्पष्टपणे सांगायला पाहिजे. तुम्ही असं इम्प्रेशन दिलेलं आहे की मी नियमाप्रमाणे 51 लाख रुपये भरलेले आहे करके, यांचं स्टेटमेंट आहे. स्पष्ट होत नाही की समजा एखादा गैर अर्जदार असेल, एक्स नावाचा अर्जदार असेल, त्यांनी एक अर्ज दिला की बाबा मी पैसे दिले होते आणि ते परत करा, त्यात त्याची काय चूक असू शकते? जर नियमात असेल तर मंत्री म्हणूनच त्यांना भेटणार आहे का तो नियम आहे की पनिशमेंटची रक्कम पुन्हा भेटू शकते किंवा इतरांना हे रुटीन प्रॅक्टिस आहे का फक्त मंत्री म्हणून स्पेशल प्रॅक्टिस आहे? काय आहे की 2022 मध्ये जेव्हा त्यांनी अप्लाय केलं होतं तर 2022 मध्ये त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या नोटमध्ये आहे की इतक्या दिवसामध्ये तुम्ही हे पैसे भरले नाही तर तुमची लँड जी आहे ना ते ऑटोमॅटिक तुमचं ॲप्लिकेशन सस्पेंड होतो. आणि तसं केलंही त्यांनी. MIDC ने इनिशियली, कारण त्यांनी त्यावेळी हे टाकलं नाही होतं की मला कोणती लँड पाहिजे करके, त्यांचं डोळं त्याच जे एम्युनिटी प्लॉट होता त्याच्यावरच होता. मग MIDC ने मग त्यांच्याकडून दुसरं ॲप्लिकेशन घेण्यात आलं आणि त्या दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की ते एम्युनिटीचं जे प्लॉट आहे मला ते प्लॉट पाहिजे. तर पैसे भरलं असेल आणि सामान्य लोकांनीही तसं केलं असेल तर ते पैसे त्यांना मिळू शकतं का, नाही मिळू शकतं का, की फक्त ते मंत्री आहे म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करत आहे. आता याला जोडून मी फक्त आपल्या मार्फत MIDCला एक प्रश्न विचारतो की असा एक उदाहरण सांगा की जिथे की 3 वर्ष तुम्ही फक्त एका मंत्र्यासाठी ते लँड रिझर्व केली 2022 मध्ये आणि फायनल पेमेंट त्यांनी कधी केली तर ते फायनल पेमेंट त्यांनी 17/1/2025. तर हे विशेष सूट फक्त यांना देण्यात आलेली आहे का सगळ्या लोकांना ते 3-3 वर्षाचं हे टाइम पिरियड देतं की तुम्ही घ्या आणि 3 वर्षानंतर तुम्ही पैसे द्या? याचा उत्तर MIDC ने द्यावा की असे उदाहरण आहे साहेब, तुम्ही उगीच मंत्री साहेबांवर बोट दाखवू नका.
तर हे याचं उत्तर त्यांनी, आणि पैसे 77 लाख रुपये त्यांनी भरलं असेल तर हे जे स्टेटमेंट आदरणीय मंत्री साहेब करत आहे की मी एक मंत्री असून सुद्धा हे केलेलं आहे, मग केल्यानंतर तुम्ही हे पण सांगायला पाहिजे होतं की मी माझ्या मुलांनी ऍप्लिकेशन दिलेलं आहे ते पैसे परत मिळवण्यासाठी. ते बोललं नाही तुम्ही. आता मिळणार नाही मिळणार, मिळाले नाही मिळाले, हे MIDC ने उत्तर द्यावे की संजय शिरसाट साहेबांनी द्यावे आम्हाला. दंडाची रक्कम भरल्यानंतर व्यवहार थांबू शकतो. रक्कम का म्हणून नाही, त्याच्यामध्ये स्पष्ट आहे ना, ते त्याच्यामध्ये त्यांनी जे हे केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये डिलेड पेमेंट चार्जेस आणि इंटरेस्ट